नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत आहे आपलं या चॅनलवरती। तर आज मराठी व्याकरणातला सोपं प्रकरण आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ते आहे शब्दशक्ती। याच्यावरती पोलीस भरती असेल किंवा इतर अन्य पोलीस भरतीच्या रिलेटेड असलेल्या ज्या एक्झाम्स आहेत किंवा महाराष्ट्रातल्या इतर कोणत्या एक्झाम आहेत त्याच्यावरती हमखास प्रश्न याच्यावरती विचारला जातो। तो म्हणजे आज आपण बघणार आहोत शब्दशक्ती। पुढच्या 5 मिनिटात संपूर्ण चॅप्टर आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यावरचा प्रश्न चुकणारच नाही याची आपण शाश्वती देऊया। ओके, शब्दशक्ती। शक्ती शब्दाच्या ठिकाणी, कोणत्याही शब्दाच्या ठिकाणी स्वतःला व्यक्त होईल असा अर्थ व्यक्त करण्याची एक शक्ती असते, पॉवर असते, त्यालाच आपण शब्दशक्ती म्हणतो। म्हणजे शब्दाच्या अंगी। फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं दगड। दगड हा शब्द आहे। दगड म्हणजे पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येतो? जर एखादा दगड, वाटीत असलेला दगड, विहिरी बांधणारा दगड किंवा घरे बांधणारे दगड किंवा खडक, असे डोळ्यासमोर त्याचा अर्थ उच्चारल्याबरोबर शब्द येतो। किंवा जर मी हाच शब्द मी माझ्या वर्गातल्या एखाद्या मुलाला म्हटलं, जो ढ आहे, किती दगड आहे तू, हा तर दगड आहे। दगड म्हणजे काय? तर त्या मुलाला उद्देशून ठेवलेलं नाव किंवा ज्याला काहीच येत नाही असा त्याच्यातून अर्थ व्यक्त होतो। म्हणजेच एकाच शब्दाच्या ठिकाणी दोन दोन अर्थ व्यक्त होतात। म्हणजे तीच त्याची काय आहे? पॉवर आहे, शक्ती आहे। तर एकूण आपल्याकडे किती शब्दशक्ती आहे? 3। अभिधा, व्यंजना आणि लक्षणा। शॉर्टकट मध्ये कसं करायचं? अभिधा म्हणजे काय? जो सरळ अर्थ आहे तो, जो जसा आहे तो अर्थ, जो निसर्गाने जो आपल्याला सांगितलेला आहे, पूर्वी परंपरेपासून चालत आलेला त्याचा अर्थ जो आहे। व्यंजना। व्यंजना म्हणजे काय? दुसऱ्याला नाव ठेवणे किंवा दुसऱ्याचं व्यंग दाखवणे। लक्षात ठेवा, दुसऱ्याला नाव ठेवतोय, व्यंजना लक्षात ठेवायचं। आणि लक्षणा म्हणजे साजेचा अर्थ लावणे किंवा हे हाऊ इट इज पॉसिबल। तिन्ही गोष्टी लगेच लक्षात ठेवायचं। अभिधा, जो अर्थ आहे तो, जो समाजात तो शब्द उच्चारल्याबरोबर तुम्हाला माहिती आहे, दगड म्हणजे दगड, तो। व्यंजना म्हणजे दुसऱ्याला नाव ठेवतो, ओके, किंवा त्याचं व्यंग दाखवलं जातं। लक्षणा म्हणजे हाऊ इट इज पॉसिबल, हे कसं शक्य आहे, ते होऊ शकत नाही, म्हणजेच त्याला साजेचा अर्थ आपल्याला काढावा लागतो, त्याला आपण लक्षणा म्हणतो वेगवेगळ्या। तर उदाहरणार्थ अभिधाचा जे अर्थ आहे ते वाच्यार्थ, म्हणजे वाचा, बोलतो तेच। व्यंजना त्याचा व्यंग दाखवणे, आणि याचा लक्षार्थ हे लक्षात ठेवा। उदाहरणासहित तुम्हाला स्पष्टीकरण करून सांगतो। उदाहरण बघा, मी हत्ती पाहिला। हत्ती पाहिला म्हणजे जो हत्ती, ज्याला सोंड आहे, 4 पाय आहे, तो म्हणजे हत्ती। जो हत्ती पाहिला, हत्ती पाहिला, बागेत पाहिला, रानात पाहिला, कोणात पाहिला, कुठे, याला अभिधा म्हणतात। आता उदाहरणार्थ दुसरं बघा, समाजात काही उन्मत्त हत्ती माजलेत किंवा उन्मत्त झालेत, तर हितला जो हत्ती आहे तो आपण निसर्गात पाहतो तो हत्ती नाहीये, तर समाजातील हत्ती जे माजलेत, जे नुकसान करत आहेत, त्या लोकांना उद्देशून त्यांना नावं ठेवताना हा काढलेला उद्गार आहे। म्हणजे ह्याच्यातून काय अर्थ व्यतीत होतो? तर समाजातील असे काही मोठे व्यक्ती आहेत जे माजलेत, जे लोकांना त्रास देत आहेत, अशा व्यक्तींना मी हत्ती म्हटलेला। किंवा लक्षणा म्हणजे काय? आमच्या घरावरून हत्ती गेला। घरावरून हत्ती गेला, घरावरून कसं जाईल? हे शक्य आहे का? घरावरून जाईल का? तर घरावरून याचा अर्थ काय आपल्याला घ्यावा लागतो की घरासमोरून गेला। माझ्या घरावरूनही कोणाग राजाची काय गेली? वरात गेली। कळलं? घरावरून कसा जाईल? किंवा मी कॉम्प्युटरवर काम करतो, कॉम्प्युटरवर कसा करेल? कॉम्प्युटरच्या समोर बसून। बाबा पानावर बसले, बाबा पानावर बसले, याचा अर्थ काय घ्यावा लागतो तुम्हाला? की बाबा जेवायला बसले असा अर्थ घ्यावा लागतो। तुम्हाला अजून एक दुसरं उदाहरण सांगतो की बाबा जेवायला बसले, म्हणजेच बाबा जेवायला बसले म्हणजे जेवायला बसले। याच्यात दुसरा अर्थ आपण म्हणू शकतो की एखाद्याचं वेगळं समाजातल्या काय म्हणतात त्याला, जळवांना ठेचलं पाहिजे, जळून नाट आपण ठेचणे गरजेचं आहे। किंवा अजून एक प्रत्येक वेळा विचारलं जातं, मी घड्याळाने 5चे ठोके दिले। 5चे ठोके दिले म्हणजे 5 वाजले हे माहिती आहे, 5 वाजले, शाळा सुटायची वेळ झाली किंवा घरी जायची वेळ झाली, याच्यातून हा वेगळा अर्थ व्यतीत होतो। 5चे ठोके दिले, पण त्याला वेगळे असे अर्थ वेगवेगळे तयार होतात। ओके, दुसरं बाबा पानावर बसले म्हणजे बाबा जेवायला बसले असा वेगळा अर्थ त्याच्यातून काढतो। पानावर जाऊन बसणार का? नाही। तर किंवा अजून याच्यामध्ये उदाहरणं आहेत, तुम्ही उदाहरणं आपल्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। लक्षणाची उदाहरणं देऊ शकता, व्यंजनाची उदाहरणं देऊ शकता, अभिधाची उदाहरणं देऊ शकता,
ठीक आहे. हा व्हिडिओतून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे की लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आणि फॉरवर्ड करायचं आहे जर आवडला असेल तर. ठीक आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. पुढील लेक्चरमध्ये नक्कीच भेटू. तोपर्यंत धन्यवाद. आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.